आत्महत्येमुळे मराठा समाजात संतापाची लाट निर्माण झाली आहे आणि या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडमध्ये सकल मराठा समाजाची बैठक पार पडली। या बैठकीत हुंडाबंदीसाठी प्रत्येक शहरात एक समिती नेमून मराठा समाजामध्ये केल्या जाणाऱ्या लग्नासाठी एक आदर्श आचारसंहिता तयार करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। पद्धतीने लग्न सोहळे पार पाडतात त्याच्यामध्ये ही आचारसंहिता लागू करण्यात येणार आहे। मोठ्या लग्नांमध्ये बहिष्कार टाकला जाणार आहे। ज्या कुटुंबामध्ये स्त्रीचा महिलेचा छळ केला जातो त्यांच्यावर बहिष्कार टाकला जाणार आहे। अशा पद्धतीची आचारसंहिता ते केलेली आहे आणि त्याच्या प्रत्येक गावोगावी प्रत्येक शहरांमध्ये आम्ही बैठका घेऊन त्या ठिकाणी त्या कमिट्या म्हणून प्रत्येक महिन्याला त्याचा रिव्ह्यू घेतला जाईल। तर आपण पाहूया तर नेमका काय निर्णय झालेला आहे, काय आचारसंहिता बनवण्यात आलेली आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून 100 ते 200 लोकांच्या उपस्थितीतच लग्न सोहळा करा। कर्ज काढून लग्नात खर्च करू नका। देखावा करू नका, लग्नात हुंडा देऊ नका आणि हुंडा घेऊ नका। इच्छा असेल तर मुलीच्या नावावर एफडी करा। लग्न साखरपुडा हळद एकाच दिवशी करा। तर आपण बघतोय वैष्णवीच्या आत्महत्येनंतर मराठा समाजाने एक स्तुत्य अशी आचारसंहिता तयार केलेली आहे। हुंडाबंदीसाठी ही आचारसंहिता या ठिकाणी बनवण्यात आल्याचं मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे अशाच पद्धतीची आचारसंहिता प्रत्येक समाजाने आता बनवणं गरजेचं आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही।